थोडं गर्भवती महिलांकडे यायचं आहे. गर्भवती महिलां ज्या गायनाकॉलॉजिस्टकडे जातात, तर बरोबर. त्यांच्याकडे खास एक रकाना असतो, की दातांची जर काही समस्या आली, तर पहिले मला विचारा आणि मगच बरोबर. मी सांगितलं तर डेंटिस्टकडे जा. अर्थात, त्यांनी अर्थात. काही स्पेशल काळजी घ्यायची गरज असते का? करेक्ट. गर्भवती महिलांना फिटसची काळजी घ्यावी लागते. काही वेळेला हिरड्यांची सूज जाणवते त्यांना ड्युरिंग प्रेग्नन्सी. सो ह्यामध्ये त्या लवंगाचं तेल चोळणं हिरड्यांवरती हे करू शकतात. ते इन्फ्लमेशन होतं बिकॉज ऑफ हॉर्मोन्स. हे ट्रान्झियंट असतं. म्हणजे त्यासाठी त्यांना फार फार तर स्केलिंग आपण करू शकतो. बरीचशी औषधं आहेत जी गर्भारपणात देता येत नाहीत. ओके. सो ज्या काही महिला प्लॅन करत असतील त्यांनी सुरुवातीपासून एक साधारणतः 6-8 महिने अलीकडेपासून आपल्या ओरल हेल्थकडे लक्ष दिलेलं खूप बेटर. ओके. एकदा तो क्लिअरन्स झाला की त्याच्यानंतर मग फारशी वेळ येत नाही तुम्हाला पोटातून गोळ्या औषधं घेण्याची किंवा त्रास सहन करण्याची. कारण गर्भारपणामध्ये होतही असं थ्रेशोल्ड कमी झालेला असतो. करेक्ट. पेन थ्रेशोल्ड कमी झालेला असतो आणि जरासंही स्पर्शज्ञानाने टचसुद्धा पेन वाटू शकतो. सो हिरड्या जर वीक होत असतील त्या केसमध्ये तर दात काढण्यापर्यंत वेळ जाऊ नये यासाठी आपण प्रयत्न करू शकतो. हॉर्मोन रेग्युलेशन ह्यासाठी आपण आपल्या गायनेकॉलॉजिस्टना डेफिनेटली कन्सल्ट करू शकतो. पण एकदा म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये ज्या पेशंट्स येतात माझ्याकडे दातांच्या समस्या घेऊन त्यांना खूपच काळजीपूर्वक ट्रीटमेंट द्यावी लागते. बरीचशी औषधं आहेत ज्यांना ती देता येत नाहीत. फार लिमिटेड ऑप्शन्स उरतात आमच्याकडे त्यांना प्रिस्क्राईब करण्यासाठी आणि त्या ड्रग्सची एफिकसी आणि काम करण्याची क्षमता म्हणजे एफिकसी म्हणजेच काम करण्याची क्षमता आणि काम करण्याचा वेळ या दोन्ही गोष्टींमुळे त्या प्रेग्नंट लेडीजना सफरिंग बऱ्यापैकी सहन करावं लागतं. सो ज्या ज्या महिला प्लॅन करत असतील त्यांनी प्री प्रेग्नन्सी एक 6 ते 8 महिने डेंटल चेकअप्स करून घेणं, जी गरजेची ट्रीटमेंट आहे ती ट्रीटमेंट बिफोर हँड करून घेणं इज दी बेस्ट ऑप्शन आय कॅन टेल देम. पण असं काय असतं का, की 3ऱ्या महिन्यापर्यंत तुम्ही हे करू शकत नाही, मग 4थ्या महिन्यानंतर तुम्ही हे करू बरोबर. शकता किंवा दात काढता येत नाही? करेक्ट. ह्याला थोडीशी पळवाट आपण म्हणू शकतो. पहिल्या 3 महिन्यामध्ये फिटसचं ऑर्गॅनोजेनेसिसची प्रोसेस असते. म्हणजे पहिल्या 3 महिन्यामध्ये फर्स्ट क्वार्टरमध्ये ऑर्गन्स तयार होत असतात. करेक्ट. तर त्या नाजूक फेजमध्ये आपण कुठल्याही प्रकारची केमिकल्स बॉडीमध्ये जाऊ नये ह्याची काळजी घेण्यासाठी पहिल्या 3 महिन्यात आपण रिस्ट्रिक्ट करतो, की म्हणजे टोटली काहीच आपण ट्रीटमेंट देऊ नये. एक्सेप्ट फॉर क्राऊन सिमेंटेशन म्हणजे वरनं एखादी कॅप चिकटवायची जर बाकी राहिली असेल तर तेवढं आपण करू शकतो. पण जी पोटातून घेण्याची औषधं आहेत, इंजेक्टेबल मेडिसिन्स काही जर द्यायची असतील, ॲनेस्थीशिया, सो आपण ह्या गोष्टी शक्यतो अवॉइड करतो. 3ऱ्या महिन्यानंतर जेव्हा ऑर्गॅनोजेनेसिसची प्रोसेस कंप्लीट होते त्या फेजनंतर मग फिटस स्ट्रॉंग होतो थोडासा आणि मग आपण काही प्रमाणामध्ये त्यांना मेडिसिन्स देऊ शकतो. सो 4थ्या महिन्यापासून पुढे 9व्या महिन्यापर्यंत आपण काही स्पेसिफिक प्रोसिजर्स त्यांच्यासाठी करू शकतो. जर रूट कॅनलच करायची वेळ आली त्यांना तर त्या केसमध्ये आपण गायनेकॉलॉजिस्टशी कोऑर्डिनेट करून जे सेफ मेडिकेशन आहेत कारण त्यांची मेडिकल हिस्ट्री गायनेकॉलॉजिस्टने जास्त चांगल्या पद्धतीने माहिती असते. सो त्यांचा कन्सेंट घेऊन आपण त्यांना ट्रीटमेंट्स प्रोव्हाइड करू शकतो. अच्छा.